शेतकरी मित्रांनो नमस्कार. शिंदे ॲग्रोटेकच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, नुकत्याच 1 महिन्यापूर्वी आपली पेरणी झाल्यानंतर आपण हे कोळप यंत्र घेतलेलं होतं. तर मित्रांनो, हे कोळप यंत्र आपण स्वतः 1 महिना वापरल्याच्या नंतर याचे रिव्ह्यू आणि हे कसं चालतं वगैरे याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओचे आपण 3 पार्ट केलेले आहेत. तर हे 3ही पार्ट हळूहळू आपल्या व्हिडिओवर वेळेनुसार चॅनलवरती टाकले जाणार आहेत. त्यासाठी मित्रांनो चॅनल हे सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, हे आहे कोळपणी यंत्र. तर मित्रांनो, या कोळपणी यंत्राद्वारे आपण कोणकोणती कामे करू शकतो याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, या कोळपणी यंत्राद्वारे आपण आपल्या शेतामधील आंतरमशागतीची सर्व प्रकारची कामे करू शकतो. म्हणजेच वखरणी असेल, पिकाला भर लावणे असेल किंवा पिकामध्ये दांड पाडण्यासाठी किंवा पाणी नेण्यासाठी विविध इतर कामे या यंत्राद्वारे आपल्याला करता येतात. त्याचबरोबर मित्रांनो, आपण भुईमुग पिकामध्ये सुद्धा भर लावण्यासाठी या यंत्राचा उपयोग करू शकतो. तसेच मित्रांनो, कांदा पिकामध्ये समजा आपण बेडवर आपल्याला जर कांदे लावायचे असेल, तर आपण रोटर मारल्यानंतर सपाट वावरामध्ये बेड पाडण्यासाठी सुद्धा 4 फुटाचा 5 फुटाचा बेड पाडण्यासाठी सुद्धा या यंत्राचा आपण उपयोग करू शकतो. तसंच मित्रांनो, आपण जर कांदे सरीवरंब्यावर लावणार असाल, तर या सरीवरंब्यावर लावण्यासाठी आपल्याला या सारे पाडलेल्या रानामध्ये दांड पाडावे लागतात. तर मित्रांनो, हे दांड पाडण्यासाठी सुद्धा या आपल्या कोळपणी यंत्राचा बऱ्यापैकी आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता येऊ शकतोय. तसेच मित्रांनो, कांद्याचं रोप टाकल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याला रोप हे बेडवर टाकावे लागते. तर मित्रांनो, हे रोप बेडवर टाकताना आपण रोटर किंवा बैलांच्या साहाय्याने किंवा याच यंत्राने रान जर तयार करून घेतलं, तर त्यामध्ये सरी पाडून, बेड पाडून त्यामध्ये आपल्याला रोप टाकता येऊ शकतं. त्या बेड पाडण्यासाठी सुद्धा या यंत्राचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये कांद्याचा रोप टाकल्यानंतर बी टाकल्यानंतर त्यामध्ये बी माती ॲड करण्यासाठी किंवा बी कालवण्यासाठी सुद्धा या यंत्राचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं उपयोग करता येऊ शकतो. तसेच मित्रांनो, या यंत्राचा एखादा जुगाडू शेतकरी जर असेल, तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. परंतु मित्रांनो, एकच महत्त्वाची गोष्ट, या यंत्राने जी कामं यंत्रानं होतील तीच कामं करावी. उगाचच कोणतंही काम कोणत्याही वस्तूनं जर करायला जर गेलो, तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळं मित्रांनो, अशी बरीच कामं या कोळपणी यंत्राद्वारे आपल्याला करता येऊ शकतात. तर मित्रांनो, हे कोळपणी यंत्र तुम्हाला जर खरेदी करायचं असेल, तर हे यंत्र आपल्याला उक्कडगावमध्ये म्हणजेच आपल्या जवळ असलेलं गाव हे उक्कडगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मित्रांनो हे कोळपणी यंत्र तुम्हाला बघायला मिळेल. तर त्या ठिकाणी ते ज्ञानेश्वर भाऊ जे आहे ते स्वतः हे कोळपणी यंत्र बनवतात आणि स्वतः हे कोळपणी यंत्र विकतात. याची कुठेही दुसरीकडे शाखा नाही. तर मित्रांनो, स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवर आपण संपर्क करून हे कोळपणी यंत्र खरेदी करू शकता किंवा याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ शकता. आपण स्वतः हे कोळपणी यंत्र खरेदी केलेलं आहे. आपण हे विकतही नाही किंवा तयारही करत नाही. आपण स्वतः शेतकरी आहे आणि आपण हे यंत्र खरेदी करून याचा रिव्ह्यू जो आहे हा या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, निश्चितच ज्या शेतकऱ्यांना हे यंत्र उपयोगी पडेल अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या यंत्राचे अजून 2 व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. तर यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.